प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? ए. दिल्ली, बी. पुणे, सी. रायगड, डी. शिवनेरी किल्ला. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी. शिवनेरी किल्ला. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांची मुख्य भाषा कोणती होती? ए. हिंदी, बी. मराठी, सी. संस्कृत, डी. कन्नड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. मराठी. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचा राजा म्हणून कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक करण्यात आला? ए. सिंहगड, बी. रायगड, सी. प्रतापगड, डी. तोरणा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. रायगड. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराज जयंती कोणत्या तारखेला साजरी केली जाते? ऑप्शन ए. 19 फेब्रुवारी, ऑप्शन बी. 5 मार्च, ऑप्शन सी. 10 एप्रिल, ऑप्शन डी. 15 जानेवारी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. 19 फेब्रुवारी. तर मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुघल साम्राज्याशी झालेले प्रसिद्ध युद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन ए. पानिपत, ऑप्शन बी. सिंहगड, ऑप्शन सी. पुरंदर, ऑप्शन डी. पालखेड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. सिंहगड. चला तर मग मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांच्या पहिल्या नौदल किल्ल्याचे नाव काय होते? ऑप्शन ए. सिंधुदुर्ग, ऑप्शन बी. मुरुड जंजिरा, ऑप्शन सी. एलिफंटा, ऑप्शन डी. कुलाबा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. सिंधुदुर्ग. चला तर मग मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत यापैकी कोण प्रसिद्ध सेनापती होते? ऑप्शन ए. तानाजी मालुसरे, ऑप्शन बी. मिर्झा राजे जयसिंग, ऑप्शन सी. जनरल पॅटन, ऑप्शन डी. बहादूर शाह. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तानाजी मालुसरे. चला तर मग मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराजांची आई कोण होती? ऑप्शन ए. जिजाबाई, ऑप्शन बी. राजमाता, ऑप्शन सी. राणी लक्ष्मीबाई, ऑप्शन डी. ताराबाई. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. जिजाबाई. चला तर मग मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेले घोड्याचे नाव काय होते? ऑप्शन ए. उदय, ऑप्शन बी. चेतक, ऑप्शन सी. शाबाश, ऑप्शन डी. भोसले. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. चेतक. चला तर मग मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या त्यांच्या धोरणांचे आणि प्रशासनाचे वर्णन करणाऱ्या एका पुस्तकाचे नाव काय आहे? ऑप्शन ए. शिवचरित्र, ऑप्शन बी. राज्यव्यवहार, ऑप्शन सी. अर्थशास्त्र, ऑप्शन डी. राजिक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, यापुढे अशाच प्रकारचे जनरल नॉलेजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.